आज आपण परळी तहसील कार्यालयासमोर जे आमरण उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी पुत्र या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले त्या उपोषणाला संभाजी ब्रिगेड तर्फे जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। ते आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गरड सुद्धा जोडले। या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे शेतकरी पुत्र उपोषणाला बसलेले त्यांच्या उपोषणाला तुम्ही जाहीर पाठिंबा दिले। नक्कीच आज या ठिकाणी शेतकऱ्याचे नेते विजयभाई बडे व ढाकणे साहेब या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष या नात्यानं आम्ही या ठिकाणी विजयभाई व त्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत आहोत। एकंदरीत आता त्यांच्या मागण्या कुठेतरी आता रस्ता आहेत, परंतु प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। मुख्यमंत्र्यांनी घोषणा जरी केली असली मदत देण्याची किंवा अनुदान जे काही सुरू आहे, परंतु ते कुठेतरी कागदी घोडे नाचवत अधिकारी तलाठी शेतकऱ्यांना परेशान करतात। नक्कीच या ठिकाणी यांची मागण्या ज्या आहेत अतिशय योग्य मागण्या आहेत। येणाऱ्या सोमवारपर्यंत ज्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर परळ तालुक्यातला पूर्ण शेतकरी समाज पूर्ण शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि विविध ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। आपल्यासोबत नितीनजी कदम सुद्धा आहेत। शेतकरी संघटनेमध्ये त्यांनी वेळोवेळी चळवळीत सक्रिय सहभाग असतो। या ठिकाणी विजय बडे आणि रमेशजी ढाकणे गेल्या 4 दिवसापासून उपोषण करत आहेत। त्यांच्या तब्येतीमध्ये सुद्धा आता बिघडत चाललेली तब्येत त्यांची। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। आज कुठेतरी शेतकरी पुत्र तहसील कार्यालयासमोर उपोषण करतायत, परंतु प्रशासन दखल घेत नाही। मला सुरुवातीला प्रथमतः एक सांगायचं आहे, या ठिकाणी आमचे मित्र विजयजी बडे शेतकरी पुत्र व रमेश काका ढाकणे हे उपोषणाला आपल्या परळी तहसील समोर बसले। आज उपोषणाचा 4था दिवस आणि त्यांच्या मागण्या असे की शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये ही मदत मिळाली पाहिजे, कारण पुरामध्ये इतकं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि विविध मागण्या त्यांना केलेल्या आहेत, पण प्रशासन याची कुठलीही दखल घेत नाही। आज 4था दिवस आहे आणि दखल घ्यायला पाहिजे पण दखल घेत नाही। जर दखल घेतली नाही तर परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व शेतकरी त्या ठिकाणी उग्र रूप धारण करेल व हे करेल। त्याच्यामुळे प्रशासनाला तात्काळ लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे की आम्ही शेतकरी पुत्र म्हणून त्यांना या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे आणि या मागण्या लवकरात लवकर प्रशासनाने मान्य करावं। काल मुख्यमंत्री यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांची जी लूट होते कारखानदाराकडून त्या कारखानदारांना त्यांनी एक सूचना केली की तुम्ही पैसे द्या, FRP नुसार असेल किंवा टनामागे शेतकऱ्यांचा काटा मारून असेल काय जे असेल ते त्यांना ते वक्तव्य त्यांचं ते त्यांना तुम्हालाही ऐकलं असेल तुम्ही त्या वक्तव्यावर तुम्ही काय बोलणार? त्यांचं वक्तव्यावर आता मी काय ते बोलू शकत नाही, पण त्याच्या वक्तव्यावर त्यांना शेतकऱ्यावर बोलण्याचे यू टर्न त्यानं घेतलाय। कारण त्यांना सुरुवातीला प्रथमतः सांगितलं की शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातून 15 रुपये काटायचे आणि त्याचा ते हिशोब दिला, पण ज्यावेळेस विरोधी पक्षनेते आणि सगळ्यांना सर्व शेतकरी पुत्रांना मागणी केली की बाबा हे विरोधात आहे, त्या जे त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्या ज्या मागणी होती त्यांचा जे विचार होता त्याच्या विरोधात हे केलं आणि त्यानं कुठंतरी यू टर्न घेऊन पुन्हा कारखानदारावरती गोष्ट घातलेली। त्यांना कारखानदारावर ज्यावेळेस आता सूचना केली की तुम्ही काटे मारतात शेतकऱ्यांची, म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांची कारखानदार पिळवणूक करतायत, त्यांचं नाव न घेता त्यांना सूचना देखील केलेली। कारखाने कोणाचे त्यांचेच आहेत ना, प्रश्न काय कारखान्याचे आता जे काय काटे मारतात म्हणायलेत काय म्हणायला लागले, त्यांना माहित नाही का कोण काटे मारतात, तर त्याच्यामुळे काही बोलण्यात हे नाही। त्यानं फक्त शेतकऱ्याच्या याच्यावर वक्तव्य केलं, त्याचा यू टर्न घेतलेला आहे। सोमवारी परळी तालुक्यातील किंवा परिसरातील सर्व तालुक्यातील जे शेतकरी बांधव तहसील कार्यालयासमोर येऊन आंदोलनाला कुठेतरी मोठा पाठिंबा देऊन आंदोलनाची तीव्र करणार आहेत। आंदोलन 100% आंदोलन तीव्र होणारच आहे आणि केलंच पाहिजे लवकरात लवकर। यांच्या मागण्या ज्या आहेत हे शेतकऱ्याच्या, हे फक्त काय दोघांच्या मागण्या नाहीत, तर हे सर्वसंबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी या ठिकाणी उपोषणाला परळीच्या तहसील समोर बसलेले यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्याच। नाही केल्या तर येणाऱ्या सोमवारी परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील सर्व प्रथमतः परळी तालुक्यातील पूर्ण उपोषण आंदोलन करतील आणि या ठिकाणी सामूहिक पुन्हा नंतर अमरण उपोषणाला आम्ही सर्वच या ठिकाणी बसणार। आपण आताच पाहिलं संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गरड आणि नितीनजी कदम शेतकरी संघटनेचे त्यांनी बऱ्याच वेळ चळवळीमध्ये कार्य सुद्धा केलेले। आता त्या दोघांनी प्रतिक्रिया दिली। एकंदरीत सोमवारी तीव्र असं आंदोलन सर्व शेतकरी समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहून विजय बडे आणि रमेश ढाकणे यांनी जे लढा सुरू केलेला या लढाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहणार। कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, क्षेत्रात।